जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. काल मी एक व्हिडिओ बनवला. त्यामध्ये संभाजी छत्रपती जे आहेत कोल्हापूरचे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मराठा हा शब्दच नाही अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्यावर मी तो व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये केवळ त्या विषयाशी संलग्नच नव्हे तर बऱ्याचशा विषयांचा मी उहापोह केला आणि बरेचसे पुरावे दिले की शिवछत्रपतींच्या काळामध्ये मराठा हा शब्द कुठे कुठे वापरला गेला आहे, बऱ्याच ठिकाणी वापरले गेले. त्यातले काही पुरावे मी तिथं मांडले. पण हे केल्यानंतर आज सकाळी मला एका सज्जनांचा फोन आला. त्यांनी मला मेसेज टाकला, त्यांना या विषयावर बोलायचं होतं. तो मेसेज मी सीन केला. मी पूजेत होतो तेव्हा. पूजा झाल्यानंतर मी त्यांना संपर्क केला. त्यांनी मला सांगितलं की ही बातमी खोटी आहे, ही बातमी मोडतोड करून सादर केलेली आहे. आणि त्यानंतर मी व्हेरीफाय केलं की ज्या ज्या लिंक्सवर मी ती बातमी बघितली होती TV9 मराठीच्या, त्या बातम्या TV9 मराठीने बदललेल्या आहेत. आणि त्या बदललेल्या बातम्या जेव्हा मी पाहिल्या तेव्हा मी तो व्हिडिओ शोधला की तो व्हिडिओ नेमकं त्यांनी कुठे हे शब्द वापरलेले आहेत. आणि तो व्हिडिओ शोधल्यानंतर संभाजी राजे जे आहेत त्यांनी ज्या पद्धतीत जे वाक्य वापरलंय, जे बोलले, मी ते परत परत ऐकलं. तसं परत परत ऐकण्याची गरज नाही, ते एकदाच माझ्या लक्षात आलं. त्यांचं वाक्य अशा पद्धतीचं होतं की मराठा हा शब्दच त्या काळात नव्हता, तर 18 पगड जातींना मिळून जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्या 18 पगड जातींना मराठा म्हटलं जायचं किंवा मराठा म्हटलं गेलेलं आहे. आता हा वादाचा विषय आहे. बरेच लोक मान्य करत नाहीत. बरेच लोक म्हणतात मराठा ही सेपरेट जात आहे. आणि बऱ्याच लोकांचं असं मत येतं की मराठा हा समूहवाचक शब्द आहे. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, किंवा महाराष्ट्र मेला राष्ट्र मेले, मराठ्याविना राज्य गाळा न झाले, किंवा पंजाब सिंध गुजरात मराठा, या तीनही ठिकाणी मराठा शब्द हा प्रांतवाचक किंवा ज्ञानेश्वरीमध्ये मराठा हे भाषावाचक किंवा समूहवाचक असा शब्द आलेला आहे. होळकरांच्या साम्राज्याला सुद्धा मराठा साम्राज्य म्हटलं गेलेलं आहे. आणि थोरले बाजीरावांच्या कारकिर्दीपासून ते शेवटच्या पेशव्यांपर्यंत मराठा हा शब्दच वापरलेला आहे बऱ्याचदा, बऱ्याच ठिकाणी, गॅझेटरीमध्ये सुद्धा. तेव्हा हा साम्राज्यासाठीचा समूहवाचक, भाषेच्या संदर्भातला प्रांतवाचक शब्द म्हणून आपण बघतो. काहींच्या मते ती जातच आहे पर्टिक्युलर, हा नंतरचा मुद्दा. पण इथे संभाजी महाराजांनी जे मत व्यक्त केलेलं आहे ते पूर्ण वाक्य ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांना असं म्हणायचं आहे की मराठा हा शब्दच नव्हता, म्हणजे त्या काळामध्ये आजच्या सारखी मराठा ही संकल्पना नव्हती जातीवाचक, तर ही समूहवाचक संकल्पना होती. हा अर्थ मी नाही काढला, हा अर्थ त्यांचा आहेच. पुढच्याच वाक्यात त्यांना काय अभिप्रेत आहे ते लक्षात येत आहे. पुढच्याच वाक्यात त्याच्या की 18 पगड जाती, 12 बलुतेदार, त्या सगळ्यांना मिळून मराठा म्हटलं जायचं, त्याच्या लगेचच्या वाक्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे. त्यांनी असं नाही म्हटलंय. आता त्यांनी शब्दच नव्हता हे जे बोलले ते बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेलेले आहेत. आणि ही जी ओघामध्ये हे स्लिप ऑफ टंग, ही जी चूक आहे, ही या जगात असा कोणी व्यक्ती जन्माला आला नसेल की ज्याच्यामुळे बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द इकडचा तिकडे गेलेला नसेल. TV9 मराठीने TRP मिळवण्यासाठी, फक्त बातमी तिला मसालेदार बनवण्यासाठी फक्त तेवढंच वाक्य घेतलंय, त्याचे शीर्षक बनवलंय आणि ते प्रक्षेपित केलंय. मुळात अशा पद्धतीचे हे जे मराठी मीडियाने हे धंदे जे चालवलेले आहेत हे खूप दिवसापासून चालवलेले आहेत. एखादा शब्द पकडायचा, त्याचा आशय सोडून द्यायचा, तो शब्द पकडायचा. उदाहरणार्थ चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाईफेक का झाली, शब्द पकडायचा एक, त्या शब्दाला प्रोजेक्ट करायचं, वारंवार लोकांना दाखवायचं. किंवा गेला बाजार आपले राज्यपाल जे होते कोश्यारी, त्यांचा शब्द पकडायचा. त्यांनी काय म्हटलेलं आहे की शिवाजी महाराज तो छोड़िए, वो तो पुरानी बात होगी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर और नितीनजी गडकरी नए जमाने की. आता याचा आशय काय आहे हो या वाक्याचा? एका साध्या सामान्य बुद्धीच्या व्यक्तीला सुद्धा याचा आशय समजतो की कोश्यारींना शिवाजी महाराज पुराने जमाने की बात हो गई, वो बात बीत गई, असं नाही म्हणायचंय. ते तर त्या काळातले होते, तर ह्या काळातले हे आहेत, असं अशा पद्धतीचं ते जाणीवपूर्वक सर्व मराठी माध्यमांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव तिथं गाळलंय.
आणि केवळ नितीन गडकरींचं नाव तिथं ठेवलंय आणि शिवाजी महाराज आणि आंबेडकर अशी तुलना किंवा शिवाजी महाराज आणि गडकरी अशी तुलना आंबेडकरांचं नाव काढून, कारण की आंबेडकरांचं नाव आलं असतं तर ते प्रकरण सॉल्व्ह झालं असतं ना. मग यांना बातमी मिळाली नसती, यांना बातमी करता आली नसती, यांना वादंग माजवता आला नसता, समाजात तेढ निर्माण करता आली नसती. अशा पद्धतीने विरोधकांना आणि समर्थकांना परस्पर समोरासमोर उभं करून समाजामध्ये अराजकता माजवण्यासाठी अशा वृत्तपत्रांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. पण पत्रकारितेचं स्वातंत्र्य या नावाखाली हे निर्विवाद अशा बातम्या छापत जातात. निर्विवाद समाजामध्ये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होण्याच्या पद्धतीनं असे कार्यरत ही लोक राहतात. आता यामध्ये असा प्रश्न येतो की बाबा मला समजलं नाही का, मी कशाला पटकन त्या बातमीवर विश्वास ठेवला. मग विश्वास ठेवायचा कशावर? अरे जर का बातमीदाराने, पत्रकाराने बातमी दिलेली आहे, त्या बातमीची शहानिशा एका सामान्य व्यक्तीने करायची कशी? मी स्वतः राजेंना फोन करून विचारू? का मी तिथं जाऊ स्वतः? या पद्धतीने जर का वृत्तपत्रांनी, बातम्यांनी जर का अशा पद्धतीने नकली बातम्या, खोट्या बातम्या स्वतःच्या स्वार्थासाठी, फायद्यासाठी जर का बातम्या छापत गेले, तर कंटेंट मिळणार कुठून? लोकांमधला संभ्रम निर्माण झालाय. मला 4 लोक विचारतायत, की बाबा खरोखर त्या काळात मराठा शब्द नव्हता का? या विषयावर मला भाष्य करावंच लागणार. हे माझं काम आहे. ही चूक कोणाची आहे? ही चूक माझी आहे का? ही चूक तुमची आहे का? ही चूक आहे TV9ची. जाणून त्यांनी जाणीवपूर्वक ज्या पद्धतीने हे काम केलेलं आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या भारतामध्ये, खास करून महाराष्ट्रात, या पत्रकारांवर, ह्या प्रेष्यांवर, हे प्रेस आणि वेश्या यांचं जे समागमनातून ही जी पैदाइश निर्माण झालेली आहे आपल्या देशामध्ये, या प्रेष्यांवर अशा पद्धतीची कारवाई होत नाही. एक समाज खूप जास्त आक्रमक असतो. त्या आक्रमक समाजाच्या विरोधामध्ये जर का न्यूसन्स व्हॅल्यू त्या समाजाची आहे, प्रेसवाले येऊन काहीतरी चुकीचं सांगतात, की अमुक एका व्यक्तीने असं स्टेटमेंट दिलंय आणि त्याच्यावर जाऊन हल्ला होतो, शाईफेक होते. तिथे शिवीगाळ केल्या जाते, समाजाचं वातावरण बिघडवलं जातं. याला जबाबदार कोण असणार आहे? पत्रकारांचं खरोखर कर्तव्य काय आहे? समाजामध्ये त्यांनी कशा पद्धतीचं वातावरण ठेवायला पाहिजे? समाजाला त्यांनी कशा पद्धतीच्या बातम्या दिल्या पाहिजेत? ह्याची जाणीव पत्रकारांना, ह्या कुत्रकारांना आहे का? हे पत्रकार कसले कुत्र? बरं कुत्र्यांना सुद्धा इमान असतं हो. त्यांना कुत्रकार सुद्धा म्हणू शकत नाही आपण. ते सुद्धा वफादार असतात. ते सुद्धा त्याच्या इमानाला जागतात. हे तर धाब्यावरचे जे हे पत्रकार आहे, हे चाय बिस्कुट जे पत्रकारिता आहे, यांना काय, यांना जोड्यानं मारलं पाहिजे. मी त्या पूर्ण व्हिडिओमध्ये जेही बोललोय, आता मी आयुष्यात कधीच कुठला व्हिडिओ मी डिलीट केला नाही. कोणाच्या बापाला मी घाबरत नाही. पण इथे चुकीच्या बातमीचं प्रतिपादन केलं गेलं, खोट्या बातमीचं प्रतिपादन केलं, म्हणून तो व्हिडिओ मी डिलीट करतोय. ना दिलगिरी व्यक्त करत, ना माफी मागत. मी तो व्हिडिओ याच्यासाठी डिलीट करतोय, की ही त्या TV9ची चूक आहे म्हणून. ही माझी चूक नाहीये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच विषयांवर बोललोय. आता ते कंटेंट मला इतर कुठेतरी खूप छान व्हिडिओ झालाय तो आणि खूप चांगला कंटेंट आहे. त्याला रीच पण खूप चांगला गेला. दुर्दैवाची गोष्ट, मला तो डिलीट करावा लागतोय. पण त्याच्यामध्ये मी मांडलेल्या इतर सगळ्या ज्या बाबी आहेत, त्याच्यामध्ये मी जेही मराठा समाजावर आतापर्यंत भाष्य केलं गेलं, मग ते फुलेंकडून केलं गेलं असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्या पद्धतीने आतापर्यंतचं भाष्य केलं गेलं, मग ते आंबेडकरांकडून केलं गेलेलं असो किंवा आजपर्यंत छत्रपती संभाजीराजे असो आपले इथले कोल्हापूरचे किंवा छगन भुजबळ असो, यांच्या संदर्भातले मी जेही काही बोललोय, जे भविष्यातही मी बोलणार. आज व्हिडिओची लेंथ खूप जास्त होऊन जाईल म्हणून मी त्या विषयावर भाष्य करणार नाही, कारण की आजचा आपला व्हिडिओ हा पत्रकारांच्या नालायकपणावर आहे. त्यातल्या कुठल्याही वाक्याला मी परत घेत नाही. ते व्हिडिओ आणि मी तो माझ्याकडे राहणार आहे कायमस्वरूपी. कोणालाही काहीही शंका असेल आणि त्यातलं कंटेंट मी भविष्यात वापरणारच आहे, जे खूप गरजेचं आहे. ज्याच्यात मी संदर्भासहित आणि पुराव्यांसहित बोललेलो आहे. मी संदर्भ आणि पुराव्यांच्या शिवाय बोलत नाही आणि माझा संदर्भ चुकला इथे. माझा पुरावा देणाऱ्यांनी काशी केलेली आहे. संदर्भवाल्यांनी काशी केलेली आहे, म्हणून मला तो व्हिडिओ डिलीट करावा लागतोय. मुळात पत्रकारिता, मराठी पत्रकारिता ही विश्वासार्ह नाही. या गोष्टीवर हजारदा शिक्कामोर्तब झालेला आहे. 1001व्यांदा याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे, की ही अत्यंत नालायक, कुचकामी यंत्रणा आहे. आता आपण येऊ, की जे आपण हे बोलण्यातल्या ह्या चुकांवर. ह्या बोलण्यातल्या चुकांवर समाजाने अशा पद्धतीने रिॲक्ट करणे, प्रतिक्रिया देणे, हीच मुळात खूप चुकीची गोष्ट आहे. त्या गोष्टींची शहानिशा झाली पाहिजे, की ह्या व्यक्तीचा उद्देश महत्त्वाचा असतो, शब्द महत्त्वाचा नाही. लक्षात घ्या. बोलताना चूक कोणाकडून होत नाही. एकदा अमोल मिटकरीचे मी भाषण ऐकताना मला तेव्हा कल्पना नव्हती. तेव्हा मला माझ्या अभ्यासातून तो विषय गेला नव्हता, की भिकाजी बिन गुजर, बाबाजी बिन भिकाजी गुजर हे रांझेच्या पाटलाचं नाव आहे. हे मला तेव्हा मला कल्पना नव्हती. आणि अमोल मिटकरींनी भाषणामध्ये खूप जोराने सांगितलं, की प्रतापराव गुजरांनी बलात्कार केला, प्रतापराव गुजरांनी, म्हणून त्यांचा चौरंगा केला छत्रपती शिवाजी महाराजांनी.
आणि तो मी पाहिला आणि तो व्हिडिओ मी पाहिल्यानंतर मी तो बऱ्याच लोकांना ह्या क्षेत्रातल्या तो पाठवला. म्हटलं हे काय बोलतोय बघा. आणि ते प्रकरण इतकं पेटलं, इतकं चिघळलं, की प्रतापराव गुजरांच्या गावी अमोल मिटकरीच्या पुतळ्याचं दहन झालं. त्यानंतर अमोल मिटकरींनी पुढे येऊन प्रतिक्रिया दिली, की त्यांना बाबाजी बिन भिकाजी गुजर च्या ऐवजी त्यांनी प्रतापराव गुजर हे घाईगडबडीत ते बोलले. त्यानंतर माझ्या जेव्हा हे वाचण्यात आलं, की रांझ्याच्या पाटलाचं हे नाव होतं, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की हे उद्देशपूर्वक अमोल मिटकरींनी आजपर्यंत धर्मावर जेवढी टीका केलेली आहे, ती उद्देशपूर्वक केलेली आहे, जाणीवपूर्वक केलेली आहे. जाणीवपूर्वक, उद्देशपूर्वक जे भुजबळांनी केलेली असो, मिटकरींनी केलेली असो, पुरुषोत्तम खेडकरांनी केलेली असो, ह्या टीकांना मी कायमस्वरूपी मी यांचं खंडन करत राहणार, यांचा निषेध करत राहणार. पण मिटकरीच्या तोंडून निघून गेलेला शब्द तो त्यांनी जाणीवपूर्वक नाही केलेला. ठीक आहे, ती खूप मोठी चूक आहे. ती अक्षम्य चूक आहे. प्रतापरावांचं नाव म्हणजे त्या एका रणधुरंदर, एका स्वराज्यप्रेमी, स्वराज्याचे जे पाईक होते, इतके मोठे म्हणजे ते व्यक्तीचं नाव अशा पद्धतीनं अपमानजनक पद्धतीनं घेणं हे चूकच आहे. पण ती चूक त्यांनी जाणीवपूर्वक केलेली नाहीये, उद्देशपूर्वक केलेली नाहीये. जेव्हा अशा पद्धतीचं स्लिप ऑफ टंग होते, तेव्हा ऐकणाऱ्यांनी, प्रेक्षकांनी मोठ्या मनानं ती चूक पदरात घेणं गरजेचं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. फक्त विरोधक आहे आणि आम्हाला राजकारण करायचं आहे, तोंडाला शाई फासायची आहे, चंद्रकांत दादा पाटलांसारखं, की फक्त एक शब्द पकडायचा आहे आम्हाला आणि मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? त्यांच्यात आणि आपल्यात फरक असला पाहिजे. नैतिकतेचा फरक असला पाहिजे. सत्य-असत्याचा फरक असला पाहिजे. आपण सत्य-असत्य आपण भूमिकांना पाठिंबा दिला पाहिजे. पण व्यक्ती जर का कुठे चुकत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे. त्याच्या भूमिकेला विरोध केला पाहिजे. पाठिंबा हा भूमिकांना असला पाहिजे. समर्थन हे धर्माचं असलं पाहिजे. ध्वजा ही धर्माची असली पाहिजे आणि सत्य-असत्य उद्देश काय आहे समोरच्याचा याच्यावर आपण नेहमीच विचार केला पाहिजे. एक खूप मोठी व्यक्ती, महान व्यक्ती होती. ते प्रस्थानत्रयीवर भाष्य करत होती आणि माझ्या समोरचा हा विषय होता आणि त्याच्यावर भाष्य करत असताना प्रस्थानत्रयीमधल्या भगवद्गीतेसंदर्भात ते बोलत असताना ते भगवद्गीतेला वारंवार भागवत, भागवत असं म्हणत होते. ते भागवत पुराणाचा रेफरन्स देत होते. खूप मोठी व्यक्ती होती. त्या व्यक्तीकडून अशी चूक होऊ शकत नाही. पण ते त्यांच्या मनामध्ये भगवद्गीताच होती. पण बोलताना वारंवार भागवत हा शब्द त्यांनी ऐकला किंवा कधी-कधी होतं असं. तर मागून एक प्रॉम्प्ट करत होता व्यक्ती. त्यांनी भागवत म्हटलं ते भगवद्गीता म्हणायचे. ते भागवत म्हटलं त्यांनी असं थोडंसं त्रासिकपणे मागं, खूप नम्र व्यक्ती होती. चिडले नाही ते, त्रासिकपणे मागं पाहिले. ते म्हणते, "मी काही चुकीचं बोलतोय का?" तर समोरच्या व्यक्तीने सांगितलं, "हो, तुम्ही भागवत म्हणताय भगवद्गीतेला." अरे, चुकलं माझं. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की एक प्रचंड विद्वान व्यक्ती, प्रकांड पंडित धर्मशास्त्राची, त्याच्या तोंडून सुद्धा चुकून अशा पद्धतीचं वाक्य निघू शकतं. आता समाजाचं दुर्दैव आहे, की समाजाला अध्यात्मात एवढा काही रस नाहीये. त्यामुळे कधी-कधी कुठला रेफरन्स कुठे लागला, कीर्तनकार सुद्धा देताना कधी-कधी एखादा शब्द इकडे-तिकडे होतो. जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग सुद्धा गाथेत खूपदा वेगळे असतात आणि बोलताना खूपदा वेगळ्या पद्धतीनं वापरल्या जातात. पण समाजाला इतकं त्याचं हे नसल्यामुळे आणि इतिहासाच्या संदर्भात सुद्धा तसंच होतं. बऱ्याचदा रेफरन्सेस चुकतात. पण रेफरन्स देत असताना त्या व्यक्तीचा उद्देश काय आहे? प्रमाण आणि संदर्भ देत असताना त्या व्यक्तीचा उद्देश काय आहे? किंवा शब्द वापरताना त्या व्यक्तीचा उद्देश काय हे जास्त महत्त्वाचं नाहीये का? जाणीवपूर्वक अपमान करायचा म्हणून तो व्यक्ती बोलतोय का? की बोलण्याच्या ओघामध्ये तो व्यक्ती बोलतोय? ही चूक माझ्यामुळे सुद्धा होऊ शकते, माझ्याकडून होऊ शकते, तुमच्याकडून होऊ शकते, या जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडून ही चूक होऊ शकते. पण अशा पद्धतीच्या चुकांवर ज्या पद्धतीने समाजात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत आजकाल, ज्या पद्धतीने अराजक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत, ज्या पद्धतीने शिवीगाळ करून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत, ते खूप जास्त भयंकर आहे. संयमानं व्यक्त होता आलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे. आणि जे गोष्ट उद्देशपूर्वक, जाणीवपूर्वक बोलली गेलेली आहे, त्या जाणीवपूर्वक, उद्देशपूर्वक बोललेल्या गोष्टीचा विरोधच झाला पाहिजे. तीव्र भाषेमध्येच त्या गोष्टीचा विरोध झाला पाहिजे. पण ज्याला स्लिप ऑफ टंग म्हटलं जातं, त्या गोष्टीवर रिॲक्ट होणं हे ज्या पद्धतीनं काल हे रिॲक्ट केल्या जात आहे, मग ते कोश्यारींच्या बाबतीत असो किंवा चंद्रकांतदादा पाटलांच्या बाबतीत असो किंवा इतर कुठल्याही उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीचा एखादा शब्द पकडून त्याच्यावर ज्या पद्धतीने चिखलफेक केल्या जाते, ज्या पद्धतीने त्याच्या जीवितच हानी करण्याचा प्रयत्न केला जातो, एकच शब्द पकडून. मध्यंतरी एक म्हातारे होते, त्यांना राष्ट्रवादीच्या तरुणांनी घरात घुसून मारहाण केली होती. तरुण मुलीने, म्हणजे नातीच्या वयाच्या मुलीने मारहाण केली होती. म्हणजे त्यांची शब्दाची चूक होती का नव्हती हा नंतरचा भाग आहे. पण अशा पद्धतीने ह्या प्रतिक्रिया आणि त्या प्रतिक्रियांचं ज्या पद्धतीनं समर्थन होतंय समाजामध्ये, या सगळ्या गोष्टीला हे समाज माध्यमं, हे प्रसार माध्यमं, खास करून प्रसार माध्यमं, मराठी प्रसार माध्यमं या गोष्टीला जबाबदार आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
बाकी तो व्हिडिओ मला काढायला लागतो याचं मला थोडं वाईटच वाटतंय. पण मी काही हे रेव्हेन्यूसाठी किंवा पैशासाठी करत नाही. पण त्याचं कंटेंट खूप चांगलं होतं. ते कंटेंट घेऊन मी परत तुमच्या पुढे येणारच आहे. अशा पद्धतीचं स्लिप ऑफ टंग ही जी चूक आहे ही आपण पदरात घेतली पाहिजे. आणि मुळात त्यांनी काही असं काही खूप काही मोठं चुकीचं सुद्धा ते स्टेटमेंट दिलेलं नाही आहे. शब्द नव्हता हे त्यांच्या ओघाने निघून गेलं. त्यांचा उद्देश फार वेगळा होता ते सांगताना. ते तुम्हाला ते भाषणात त्यांच्या पूर्ण त्या बोलण्यात ते लक्षात येऊन जातं. त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त काही प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही आहे. बाकी त्यांच्याबद्दलची जी इतर गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्याच्यावर मी ठाम आहे. ते विद्वान आहेत, बुद्धिवान आहेत. मला त्यांचा आदर आहे. म्हणून मी त्या व्हिडिओत सुद्धा काही कमी जास्त किंवा काही खालीवर बोललेलो नाही. बुद्धिवान लोकांच्याबद्दल माझ्या मनात कायमस्वरूपी आदरच असतो. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.